नमस्कार, सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचारी वेतनवाढ संदर्भात आताची मोठी बातमी। त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया। सध्या संपूर्ण देशभरात 8व्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। खरे तर जानेवारी 25 मध्ये केंद्रातील मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिल्यानंतर आता आयोगाच्या स्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या प्रक्रियेचे पालन सुद्धा सुरू झाले आहे। यामुळे येत्या काही दिवसांनी 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होण्याची शक्यता आहे। तथापि अजून आयोगाच्या अध्यक्षांची आणि सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। मात्र लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या समितीकडून आपले काम सुरू होणार आहे। सध्याचा 7वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 16 पासून प्रभावी आहे। यांच्या समितीची स्थापना 2014 मध्ये झाली होती आणि हा आयोग 1 जानेवारी 16 पासून लागू झाला होता। वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रत्येक 10 वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होतो। त्यानुसार सध्याच्या वेतन आयोगाचे आयुष्य हे फक्त डिसेंबर 25 अखेर आहे। 30 डिसेंबर 25 रोजी सध्याचा 7वा वेतन आयोग समाप्त होईल अशी शक्यता असून 1 जानेवारी 26 पासून नवीन वेतन आयोग म्हणजेच 8वा वेतन आयोग लागू होईल अशी माहिती जाणकार लोकांकडून समोर येत आहे। पण 8व्या वेतन आयोगाच्या सुरुवातीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे आणि त्यानंतर मग विविध राज्य शासनाच्या माध्यमातून 8व्या वेतन आयोगाची शिफारशी स्वीकारल्या जातील आणि त्या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। अशी परिस्थिती कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे आणि 8व्या वेतन आयोगामुळे कोणत्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा पगार सर्वाधिक वाढणार असा प्रश्न उपस्थित केला जातो। दरम्यान आज आपण या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत। नवीन वेतन आयोग आधी केंद्रातील कर्मचाऱ्यांना लागू होतो आणि त्यानंतर मग केंद्राच्या माध्यमातून राज्यांना 8व्या वेतन आयोगाची शिफारसी स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली जातात। पण केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर लगेच राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू होत नाही। राज्य सरकार आपल्या तिजोरीची भान ठेवून नवीन वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेत असते। मात्र मागील वेतन आयोगाचा अनुभव पाहिला असता सुरुवातीला 8वा वेतन आयोग महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात यासारख्या मोठ्या राज्यांमध्ये लागू झाला होता आणि या राज्यांनी नवा वेतन आयोग लागू केल्यानंतर मग मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये नवा वेतन आयोग लागू झाला होता। त्यामुळे 8वा वेतन आयोग सुद्धा सुरुवातीला उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यांमध्ये लागू होऊ शकतो। तसेच बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा लवकरात लवकर नवा वेतन आयोग लागू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे। तथापि या संदर्भात निर्णय राज्य शासन आपल्या आर्थिक अंदाज घेऊन घेणार आहे। नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार हे फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्ता यावर अवलंबून राहील। सध्या 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 पर्यंत वाढविला जाईल अशी चर्चा आहे। असे झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार सुमारे 186% वाढू शकतो। धन्यवाद।